Good afternoon, students. You're welcome in our virtual class of Tulzavani Prathamic Vidya Mandir, Sant Jnaneshwar Nagar, Latur. Students, we are going to learn the 4th class subject English, a team of workers. Team of workers की या ठिकाणी काम करणाऱ्यांचा एक संघ आहे, एक टीम आहे आणि त्यांचं म्हणणं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. तुम्हाला आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि माझ्यासोबत वाचन सुद्धा करायचं आहे. सो ऑल बॉडी पार्ट्स स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. ऑल बॉडी पार्ट्स, आपल्या शरीराचे जे बॉडी पार्ट्स आहेत, जे अवयव आहेत, ते सर्वजण एकमेकांच्या हातात हात घालून या ठिकाणी आपली कामं सांगणार आहेत. आपण त्यांची कामं ऐकून घ्यायची आहेत. ओके, चला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी लुक ॲट द पिक्चर फर्स्ट. हँड्स, माउथ, फीट हे सर्व आपल्या ठिकाणी दिसत आहेत. देयर इज माउथ, हँड, फूट. ओके, देन आय, इयर्स, नोज, बेली अँड देयर इज अ ऑल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायचं आहे. लुक ॲट दिस पिक्चर. या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतंय आणि या चित्रामध्ये आपल्याला त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे. ऑल से वर्क वर्क वर्क. काम काम आणि काम. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. वर्क वर्क वर्क. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. नुसता काम काम आणि कामच आहे. सकाळी काम आहे आणि संध्याकाळी सुद्धा कामच आहे. वी आर ऑलवेज ॲट वर्क. आम्ही नेहमी कामातच असतो. सकाळ असो, मॉर्निंग असो और इव्हिनिंग असो. ओके, मॉर्निंग मीन्स सकाळ अँड इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ किंवा संध्याकाळ. ओके, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, आमचं काम हे सुरूच आहे. वर्क वर्क वर्क. इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग. वी आर ऑलवेज ॲट वर्क. आम्ही हे सर्वजण नेहमी कामातच असतो. असं सर्वजणांचं किंवा सर्व बॉडी पार्टचं म्हणणं आहे. आता आपल्याला पुढे त्यांचं एकेकाचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. फर्स्ट, माउथ से हँड्स कम फॉरवर्ड. फॉरवर्ड, फॉरवर्ड मीन्स पुढे ये, पुढे ये. आता या ठिकाणी माउथ से टू हँड. तो म्हणतोय हँड्स come forward and tell us what you do. Mouth hands ला म्हणतोय hands come forward, पुढे ये and tell us what you do. तू काय करतोस त्याबद्दल आम्हाला सांग. ओके, then hands said. आता हात त्यांचं कार्य, त्यांचं काम या ठिकाणी सांगत आहेत. hand said we lift. lift means उचलणे. मुलांनी शब्दार्थ पाठ करायचा आहे, लिहून घ्यायचे आहेत आणि शब्दार्थ एक शब्द 3 वेळेस लिहून ते पाठ करायचे आहेत. वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी. होल्ड मीन्स धरणे, कॅरी मीन्स वाहून नेणे. म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आम्ही कार्य करतो. अशा ठिकाणी हँड सांगताय. हँडचं कार्य पहा. We lift, we hold, we carry, we give and we take. आम्ही घेतो आणि देतो सुद्धा. give म्हणजे देणे आणि take म्हणजे घेणे. ओके, तर अशा पद्धतीनं घेणे आणि देण्याचं सुद्धा कार्य आम्ही करतो. give means देणे, take means घेणे. ओके, हँड सांगतात. we lift, we hold, we carry, we give and we take, we pull. आम्ही ढकलतो, आम्ही ओढतो. पुल मीन्स ओढणे. वी पुश, आम्ही ढकलतो सुद्धा. वी पुट 100 थिंग्स वी मेक. आणि आम्ही हजारो काम दिवसभरामध्ये किंवा आमच्याकडून होत असतात. घेणे, देणे, धरणे, उचलणे, वाहून नेणे मीन्स लिफ्ट, होल्ड, कॅरी, गिव्ह अँड टेक, पुल अँड पुश. पुल मीन्स ओढणे.
पुल मीन्स ओढणे अँड पुश मीन्स ढकलणे. ओके, हे सर्व कार्य आम्ही करत असतो. अशा पद्धतीचे कार्य हँड सांगतात की आम्ही कोणते कोणते कार्य करतो आणि आमचे कार्य काय आहेत, आमचे काम किती आहेत याबद्दल हँड्स गिव्ह इन्फॉर्मेशन टू अस. ओके, we lift, we hold, we carry, we give and we take, we pull, we push and we put 100 things we make. We two are a clever pair. We two are a clever pair. आता या ठिकाणी हँड्स हे दोन असतात म्हणून त्यांनी सांगितले की टू पेअर. आमची जी जोड आहे, आम्ही जे दोघ जण आहोत, आपल्याला माहित आहे की आपले हे दोन हात अनेक कार्य करत असतात आणि हात सांगतात की we two are a clever pair. आम्ही दोघ जण खूप हुशार एक जोडी आहोत. There is nothing that we can't do. असं काहीच नाही की आम्ही ते करू शकत नाही, आम्ही सर्व काही करत असतो. ओके, तर अशा पद्धतीनं हात त्यांच्या कार्याबद्दल या ठिकाणी माहिती सांगत आहेत. ओके, आता हाताने त्यांची माहिती सांगितली. आता माउथ पुढच्याला या ठिकाणी तो अलाउन्स करतो, तो त्याला बोलवतो आणि त्याचं कार्य सांगायला तो सांगणार आहे. देन माउथ सेड टू फीट. माउथ सेड टू फीट. फीट कम फॉरवर्ड. आता हाताने त्यांचं कार्य सांगितलं. आता माउथ सेड टू फीट. आता हाताने माउथ आता फीटला बोलवतोय, पायांना बोलवतोय, म्हणतोय फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. आता तो पायांना म्हणतोय की पायांना तुम्ही पुढे या आणि तुमच्या कार्याबद्दल माहिती सांगा. आता पायांची वाली आहे माहिती सांगायची. ओके, देन फीट सेड वी वॉक. आता ज्या पद्धतीने हाताने त्यांचं कार्य सांगितलं, आता पाय त्यांचे कार्य सांगतायत. काय? वी वॉक. वॉक मीन्स चालणे. ओके, वी वॉक. देन वी रन, धावतो. वी टॅप, आम्ही टॅप करतो पायाने. वी डान्स, डान्स करतो, नृत्य करतो. वी स्किप अँड जम्प अँड हॉप. आम्ही उड्या सुद्धा मारतो, हॉप सुद्धा करतो आणि जंप सुद्धा करतो. आम्ही उड्या सुद्धा मारतो. वी स्टेप फॉरवर्ड अँड टर्न अबाउट. आम्ही स्टेप पुढे घेतो, आम्ही पावले पुढे टाकत टाकत चालू शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं कार्य आम्ही करत असतो. पाय त्यांचे कार्य सांगत आहेत. वी स्टेप फॉरवर्ड, वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाइम वी स्टॉप. आम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चालत असतो, आम्ही स्टेप करत असतो. स्टेप फॉरवर्ड, स्टेप बॅकवर्ड. आम्ही पुढे जाऊ शकतो, मागे येऊ शकतो आणि पाहिजे त्यावेळेस आम्ही थांबू शकतो. तर अशा पद्धतीनं पायाने त्यांचं कार्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. द फीट टॉक अबाउट देअर वर्क. ओके, देन नेक्स्ट पार्ट. माउथ से टू नेक्स्ट पार्ट. माउथ से टू आईज. माउथने आता आईजला निमंत्रित केले. से आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. तो आता तिघांना या ठिकाणी बोलवतोय की त्यांना विचारतोय आईज, इयर्स अँड नोज. डोळ्यांनो, कानांनो आणि नाक, तुम्ही तुमच्या कामाबद्दल माहिती सांगा. व्हॉट अबाउट यू, तुमचं काय ते सांगा. अँड द फर्स्ट आईज सेड. आता आईज सांगत आहेत, डोळे त्यांची कार्य सांगत आहेत. वी ओपन, वी क्लोज. आम्ही आमच्या डोळ्यांची उघडझाप असते, आम्ही उघडतो, आम्ही बंद होतो. वी रीड, आम्ही वाचन सुद्धा करतो. रीड मीन्स वाचन करणे, वाचणे. ओके, वी रीड, आम्ही वाचतो. देन वी ब्लिंक, आमच्या डोळ्याची पापण्यांची आम्ही उघडझाप करतो. अँड वी सी थिंग्स फार अँड नियर. आम्ही दूरच्या किंवा जवळच्या वस्तू सी करतो, मीन्स पाहतो. सी मीन्स पाहणे. SEE मीन्स पाहणे. आम्ही पाहू शकतो. थिंग्स, थिंग्स मीन्स वस्तू, गोष्टी. ओके, कुठल्याही वस्तू जवळच्या असो किंवा लांबच्या असो. फार असो, फार मीन्स दूर, और नियर, नियर मीन्स जवळ, जवळच्या आणि दूरच्या आम्ही सर्व गोष्टी, सर्व वस्तू पाहू शकतो. हे आमचे कार्य आहे. मीन्स आईज सेड अबाउट इट्स वर्क. We open, we close, we read, we blink and we see things
far and near. This is my work, this is our work, I said. Okay, then ears said, कानात त्यांचं कार्य सांगतायत. And be it loud, be it soft. एखादा आवाज मोठा आहे, एखादा आवाज सॉफ्ट आहे, लहान आहे, मृदू आहे. And every sound we hear, हा प्रत्येक आवाज लहान असो किंवा मोठा असो, कुठल्याही आवाजाबद्दल आम्ही माहिती सांगत असतो किंवा आम्ही ते ऐकण्याचं कार्य करत असतो. आणि हिअर मीन्स ऐकणे. ओके, HEAR, हिअर मीन्स ऐकणे. आम्ही ऐकण्याचं कार्य करत असतो. दूरचा आवाज असो किंवा जवळचा आवाज असो, कुठल्याही गोष्टीचा आवाज झालेला तो आवाज आमच्यापर्यंत पहिल्यांदा येतो आणि आम्ही तो आवाज झालेला सांगत असतो. आम्ही आवाज ऐकू शकतो असं काम कान त्यांची काने सांगत आहेत. ओके, देन नोज सेड, आय ब्रीथ. ब्रीथ मीन्स श्वसन. ओके, BREATH, ब्रीथ मीन्स श्वसन. श्वसनाचं अतिशय महत्वाचं कार्य आम्ही करतो. नोज सेड, वी ब्रीथ, श्वसन करतो. देन वी ब्रीथ डे अँड नाईट. दिवस असो, रात्र असो, तुम्ही जागे असो किंवा झोपेत सुद्धा असो, आम्ही कंटिन्युअसली ब्रीथिंग करत असतो. नोज सेड, आमचं कार्य हे दिवस आणि रात्रभर सुरू असतं. आमच्या कार्यात खंड कधीच नसतो. वी ब्रीथ डे अँड नाईट, आय कॅन नेव्हर रेस्ट. कधीही मी विश्रांती घेत नाही, मी कधीही आराम करत नाही. माझं कार्य कंटिन्युअसली आय एम ऑन वर्क. मी नेहमी कामात, मी नेहमी कार्यरत असतो. माझं कार्य कधीही बंद नसतं, मला कधीही रेस्ट नसते. आय कॅन नेव्हर रेस्ट. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल. स्मेल मीन्स वास. ओके, प्रत्येक गोष्टीचा स्मेल मी सांगत असतो. हा स्मेल चांगला आहे किंवा हा स्मेल दुर्गंध आहे, याबद्दल मी माहिती सांगत असतो. नोज सेड, I breathe day and night. I can never rest. I have to smell every smell, good or bad or best. चांगला आहे, वाईट आहे किंवा अतिशय उत्तम आहे, या सर्व स्मेल बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत असतो. And what about your mouth? Nose said to mouth then, की माउथ, तू आम्हाला सगळ्यांना विचारलंस, तू तुझ्याबद्दल काही सांग. आता माउथ सांगतोय. Oh, you know, mouth says, oh, you know, I open and shut and smile. तुम्हाला माहित आहे, मी ओपन होतो, मी बंद होतो, and smile to me, स्माइल सुद्धा करत असतो. I speak, मी महत्वाचं बोलायचं कार्य करतो. I eat, speak means बोलणे, speak means बोलणे, eat means खाणे. हे सर्व कार्य माझ्याकडून होत असतात. I speak, I eat, I drink. मी पिण्याचं सुद्धा कार्य करतो. ओके, मीन्स पाणी, दूध हे मी पित असतो. ओके, पाणी, दूध, चहा जे पिण्याचे द्रव्य असतात ते सर्व मी पित असतो. I speak, I eat, I drink, I sip, I serve. मी खाण्याचे पिण्याचे सर्व कार्य करत असतो. I chew and bite, मी चावणे किंवा या ठिकाणी चघळणे, या आपण एखादा घास खाल्ला तो आपण चावत असतो. हे सर्व कार्य हे माझ्याकडूनच होत असतात. माउथ सेड अबाउट हिज वर्क. बट डू आय गेट एनी ऑफ द फूड? ओके, बट डू आय गेट एनी ऑफ द फूड? नो, इट ऑल गोज टू दिस लेझी बेली. इट इज राईट. पण मी हे सर्व खाण्याचं कार्य करतो, पण मला त्यातलं काहीही मिळत नाही. मी पूर्ण चावलेलं तो आयतं, तो आळशी पोट जो आहे, बेली, बेली मीन्स पोट, लेझी बेली, बेली मीन्स पोट, लेझी मीन्स आळशी. ओके, मी सर्व खाल्लेलं तो आळशी पोट आयतं सर्व आतमध्ये तो घेत असतो किंवा त्याला मिळत असतं. इट इज राईट, बरोबर आहे का नाही मी जे सांगतोय तो. द बेली डझंट डू एनी वर्क. आणि बेली कुठलंही काम करत नाही, त्याला मी सर्व खाल्लेलं आयतं त्याला मिळत असतं, तो कुठलंही कार्य करत नाही. ओके, माउथ सेड अबाउट बेली.
आणि बेली काहीच कार्य करत नाही. इट इज राईट, बरोबर आहे ना मी सांगतोय ते. देन ऑल बॉडी पार्ट सेड दॅट्स राईट. हो, माउथ जे म्हणतोय ते बरोबर आहे. बेली काहीही काम करत नाही, पोट काहीच कार्य करत नाही. द बेली डझंट डू एनी वर्क. पोट कुठलंहीच कार्य करत नाही. तो मात्र आयतं सर्व तोंडाने चावलेलं, तो आयतं सर्व काही भाग तो चावलेला, तो गिळलेला भाग तो पोट आयता सर्व घेत असतो. पोट मात्र स्वतःहून कुठलंही कार्य करत नाही. ऑल बॉडी पार्ट्स सेड अबाउट बेली. आता बेली काय सांगणार आहे आपण ते पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनी झालेल्या भागावरती अभ्यास करायचा आहे, शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत आणि दिलेले शब्दार्थ लिहून वहीमध्ये एक शब्द 3 वेळेस लिहून ते पाठ करायचे आहेत. त्याबरोबर स्टे होम, स्टे सेफ, घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. थँक्यू.